सामाने हा संघ ट्रॉफी फेरीसाठी पात्र ठरलाय, जो मात्र सुपर 5 मध्ये दाखल झालाय. इथून ब गटामधून नेक्स्ट मॅच बीसीसी देऊळवाडी विपक्षात साई इलेव्हन बाणेवाडी कुंभवडे, जिथे मात्र बीसीसी देऊळवाडी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथून नेक्स्ट मॅच लगेचच बोरेश्वर इलेव्हन शिवगणवाडी विपक्षात 9-9 ही तळवडे इंजिनवाडी. चला टॉस साठी या, चला टॉस साठी यायचंय. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क होते आपण पाहिलं तर बीसीसी देऊळवाडी संघाचा वंडर बॉय मिस्टर तुषार बाणे इन ऍक्शन मोड मध्ये आपण गोलंदाजी करताना त्यांना पाहतोय. त्यांच्या विपक्षात आपण पाहिलं तर दुसरीकडे साई इलेव्हन बाणेवाडी कुंभवडेचे सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पिकअप चांगल्या पद्धतीचा. ओहो, यावेळेस मात्र झेल होता राहिलाय. अगदी खूप मोठा पल्ला ऍज अ फिल्डरला पार करावा लागला होता, मात्र धावा रोखल्यात कदाचित झेल देखील कंप्लीट झाला असता. सलामीचे दोन्ही बॅटर आपण पाहिले तर राया त्यांच्या जोडीला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर गणपत दाखल झालेत. रायांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल गणपत यांच्या बॅटमधून पहिलाच बॉल आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट न समोर तुषार. हा बॉल अगदी कमी गतीने टाकला, अगदी थोडस व्हेरिएशन. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला सातत्यानं अगदी व्हेरिएशन दाखवणं तितकंच गरजेचं असतं. व्हेरिएशन इज अ की फॅक्टर इन अ क्रिकेट असं कायमच संबोधलं जातं. ते व्हेरिएशन ऍज अ बॉलर म्हणून या ठिकाणी तुषार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. हा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन डीप मध्ये पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील 2 धावा पाहायला मिळत आहेत. मी मगाशी देखील म्हटलं की ज्याच्या वेळी 2 ओव्हरच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये रंगतात त्यावेळी तुम्हाला अगदी पत्त्याच्या डावाप्रमाणे तुमचे हुकमाचे एक्के चालणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं असतं. आणि सुरुवातीचे क्रमांकाचे पहिले 2 ते 3 बॅटर, त्यानंतर तुमचे मुख्य बॉलर हे जर चांगल्या पद्धतीचा खेळ करू शकले तर मात्र तुमचं त्या मॅच मध्ये अगदी वर्चस्व पणाला लावू शकते. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न हा बॉल पुन्हा एकदा गती परिवर्तन. काय मिश्रण केलंय गोलंदाज तुषार यांनी, अगदी भन्नाट वेगानं या आधीचा बॉल, तदनंतर मात्र हा बॉल अगदी कमी गतीने हाताळलाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गणपत स्ट्राईक एंडला आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक एंडला अजूनही राया संधीच्या प्रतीक्षेमध्ये. चांगली मॅच, जी मात्र मॅच जिंकून सुपर 5 म्हणजे एक ट्रॉफी तुमच्या नावावरती करायची असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकणं तितकंच गरजेचं आहे. हा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने, इथे मात्र प्रॉपर टायमिंग अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये दिलाय आणि स्वॅक्सचे किया आहे स्वागत. येतोय धमाकेदार षटकार. काय फटका खेळला, अगदी जसा बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये आला, अगदी भिरकावून दिलाय त्याला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा षटकार वसूल केलाय बॅटर गणपत यांनी. अगदी मागच्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचे बॅटिंग, चांगलं फिनिश आणि या सामन्यामध्ये त्याच पद्धतीची सुरुवात. 10 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या 5 मध्ये 10 निघाल्यात. 2 ओव्हरची मॅच, दुसरी फेरी. निमित्त आहे नवलादेवी चषक 2026 आणि मुख्य आयोजक सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. शेवटचा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला स्लाइश केलाय. मोठा फटका मारता आला नाहीये. शेवटच्या बॉलवरती आले आहे सिंगल आणि पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. धावांचा विचार केला तर साई इलेव्हन बाणेवाडी कुंभवडे बिनबाद जमावत आहेत 11 धावा.
येस, थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच क गटामधून बोरेश्वर 11 शिवगणवाडी विपक्षात नवनवलाई तळवडे इंजिनवाडी. चला मित्रांनो, टॉस साठी या. शिवगणवाडी चला टॉस साठी या अगदी कमी वेळामध्ये, कारण दुसऱ्या फेरीचे सामने आपल्याला कमी वेळामध्ये कंप्लीट करायचे आहेत. शिवगणवाडी संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 11 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये आणि गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 11 ची जर्सी घालून हर्षल दाखल झाले आहेत. धावा देखील आपण पाहिलं तर 11 जमा आहेत. ओहो, पहिलाच बॉल, भन्नाट वेग. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते का? यस, विकेटचं पतन विशाल गणपत यांना परतावं लागतंय आणि पहिल्या विकेटचं पतन माझ्या छातमध्ये आपण पाहतोय. येस, थँक्यू. अगदी पहिलाच बॉल, विकेट आली आहे धावपाच्या स्वरूपात. इनफॉर्म बॅटर मिस्टर गणपत यांना परतावं लागतंय. यानंतरचा नेक्स्ट मॅच जिथे मात्र इंजिनवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आज अगदी नशीब जोरावरती आहे सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांचं. अगदी पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. सगळ्या मॅचच्या दिशेने नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला रोहित याला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सध्याच्या घडीला राया दाखल झालाय. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. अगदी वेग वाढवण्याच्या नादामध्ये थोडीशी लाईन लेन भरकटली आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर जाणार हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की यस इट इज अ वाईड बॉल. या मॅच कडे या संघाचे एक अनुभवी खेळाडू आता मात्र प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, मात्र सातत्यानं आपल्या संघाच्या या जडणघडणीमध्ये ज्यांचं खूप मोठं नाव, नरेंद्र कामतेकर यांना आपण बाउंड्रीलाईनच्या बाहेरून या संघाला सपोर्ट करताना देखील पाहतोय. हो, हा बॉल इथे मात्र 9+4 मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. अगदी बीसीसी देऊळवाडी संघ चांगल्या पद्धतीनं हा खेळावरती पकड बनून होता, मात्र हा बॉल अगदी नो तर आलाय आणि त्यावरती चौकार देखील पाहायला मिळतोय. 5 धावा या बॉलवरती आपल्याला पाहतोय. यस, थँक्यू डीजे. 17 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. सर फ्रीट, यस फ्रीट आहे या बॉलवरती. पुन्हा एकदा हर्षल मार्गस्थ होत आहेत ओव्हर द विकेटनं. फ्रीटचा बॉल, फुल टॉस, त्याला मात्र वळवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकारानंतरचा या फ्रीट वरती षटकार. यस, थँक्यू डीजे. अगदी पहिल्याच बॉलवरती मिस्टर गणपत यांना विकेट फेकावी लागली होती रायासाठी आणि रायानं स्वतःकडे स्ट्राईक का घेतली आणि तो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आता बरसतोय. अगदी चौकाराला तदनंतर आता षटकार देखील पाहायला आलाय. हर्षलवरती थोडासा दबाव मैदानाच्या आतमध्ये, इथून मात्र कमबॅक करेल का? दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावांचा विचार केला तर 23. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. फटका तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि इथे झेल ड्रॉप होतोय. या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अगदी थोडस अंतर देखील पार करावं लागलं होतं. रनिंग करत असताना हा झेल तो मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा जमा होत आहेत. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल हर्षल यांचं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2-2, 6-1 विकेट देखील आली आहे. 25 धावा ऑनबोर्ड जमा झाल्या. पुन्हा एकदा हर्षल आपला नेक्स्ट बॉल घेऊन. ओहो, रायासाठीचा हा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक
ओहो कमलाकर बाणे 40+ चे खेळाडू, क्या बात आहे, काय परफॉर्मन्स दाखवलाय. एज इज जस्ट फॉर द नंबर. अगदी 40+ आहेत मात्र काय खेळ दाखवलाय कमलाकर बाणे यांनी. 25 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या. खेळ केला एकदा आणि आपला बॉल घेऊन यावेळी परतावं लागतंय. येते विकेट. ओहो रायासाठीचा हा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओहो कमलाकर बाणे 40+ चे खेळाडू, क्या बात. 25 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या. पुन्हा एकदा हर्षल आपला नेक्स्ट बॉल घेऊन ओहो रायासाठीचा हा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओहो हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. इथे मात्र विकेटचं पतन. बॅटची एज आणि आल्या पावलीस परतावं लागते बॅटर भूषण यांना. 1 मोर विकेट डाऊन. येते विकेट. बॉल 25 धावा ऑन बोर्ड जमा आहेत. अगदी हे षटक देखील चांगल्या पद्धतीने हर्षलने हाताळलं. मात्र एक षटकार आणि एक नो बॉल त्यावरती लगावलेला चौकार आणि तिथे धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळाल्यात. मात्र कॅप बॅटिंग केली आहे यावेळेस मात्र राया याने अगदी आपल्या संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवलाय. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटचा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. काय फिनिश केलाय. इनिंग संपल्या. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 29 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 30 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे बीसीसी देऊळवाडी संघाला. घेऊया एक डीजे ब्रेक. Roshi Mangesh तुम्हाला मिळणार नाहीये. आपल्याला दिवसभरामध्ये ही स्पर्धा कंप्लीट करायची. आता जवळपास 3:30 वाजत आलेत. त्यामुळे आयोजकांना देखील सहकार्य प्रत्येक संघाकडून मिळणं तितकंच अपेक्षित असणार आहे. यानंतर लगेचच नेक्स्ट मॅच 9:09 ही तळवडे इंजिनवाडी. जशी ही इनिंग संपेल संपूर्ण टीम अक्षय कुडकर त्यानंतर शिवाजी दादा पालेकर आणि कंपनी लगेचच फील्डसाठी सेट राहायचंय. 12 बॉलचा खेळ आणि धावा करायच्या 30-15ची सरासरी. एकीकडे आपण पाहिलं तर साई 11 बाणेवाडी कुंभवडे तर दुसरीकडे श्री भार्गवराम क्रिकेट क्लब देऊळवाडी. पाहूया उत्तरार्ध दुसऱ्या इनिंगचा खेळ कशा पद्धतीने हा रंगेल. आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला आपण हर्षल यांना आपण पाहतोय. यानंतर अजून काही वेळ शिल्लक आहे. ज्या ज्या कोणाला आपलं नशीब आजमवायचंय त्यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून 30 रुपये किमतीचं कुपन त्या ठिकाणी खरेदी करून आज संध्याकाळ 17 मध्ये अनेक बक्षिसं तुम्हाला त्या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणार आहेत. ज्या ज्या कोणाला तिकीट हव्या असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क साधून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधून ती कुपन घेऊन जायची आहेत.
आणि संध्याकाळी आकर्षक बक्षीस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि खास ऑफर आहे 100 रुपयांमध्ये 4 कुपन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. दुसऱ्या इनिंगला यावेळी सुरुवात होते. तुषार बाणे यांच्याकडे खास नजरा असतील. जोडीला आपण पाहिलं तर हर्षल देखील दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्क वरती विपुल आपल्या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळता येतं. व्हेरी फर्स्ट बॉल. आकुटप्प्याचा बॉल यावेळी मात्र इनफिल्डला क्लिअर करत असताना पहिल्याच बॉल वरती येतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं पहिला चौकार. नैनों से बाण रे चलाओ ना नैनों से बाण रे जान ले लो ना जान रे. काही निकल ना जाई आणि या 2 क्षेत्राच्या मधून अक्षरशः बॉलला सुईतून धागा काढावा तशा पद्धतीनं बॉलला बॅकवर्ड पॉइंटला खेचून काढलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तुषार. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. गुल्डेन वरती पिचिंग राहिला. तदनंतर मात्र बॉल थोडासा खाली राहिला आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर धावा निघत नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. प्रत्येक डॉट बॉल हा एक मी म्हणेन आत्मविश्वास उंचावणारा असेल फिल्डिंग करणाऱ्या म्हणजेच साई इलेव्हन बाणेवाडी कुंभवडे संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न विपुल. अगदी हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब येतोय षटकार. पहिल्या 3 बॉल वरती 10 रन्स कंप्लीट झाली आहेत. अगदी पहिल्याच बॉल वरती चौकार तदनंतर डॉट आणि पुन्हा एक षटकार पाहायला मिळालाय. हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला मात्र मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. या बॉल वरती आपण पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळतीये. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉल वरती आपण पाहिलं तर 11 धावा जमा होताना आपण पाहिल्या. एकंदरीत 15च्या सरासरीचा आपण जो अगदी सुरुवातीला विचार केला होता अगदी त्या सरासरीच्या अनुषंगानं कुठेतरी वाटचाल करताना बीसीसी देऊळवाडी संघ पाहायला मिळतोय. आकुटप्प्याचा बॉल फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र दूर राहिलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि बघता बघता 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 13 धावा ऑनबोर्ड जमा होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट या 2 संघांदरम्यान पाहायला मिळत आहे. इथून जो संघ मॅच जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा हकदार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण सुपर 5 आणि जो संघ सुपर 5 मध्ये प्रवेश करेल त्याला मात्र एक ट्रॉफी जरूर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण प्रदान करणार आहोत. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. आकुटप्प्याचा बॉल त्याला मात्र मोठा फटका मारता इथे मात्र विकेटचा पतन. मिस्टर हर्ष इथे मात्र तंबूच्या दिशेत त्याने परत आहेत. येते विकेट. छनछनन पैजा चांदीचा कमर बंद छनछनन बागाड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा 13 किती सुंदर कोणी होईल तंग काळी गुलून आली ती लिओ भेटना नदीच्या पाठीशी आले ती माझ्या पाठीशी लिओ भेटना नदीच्या यस थँक्यू डीजे. 6 मध्ये 17 करायचे आहेत. इथून मात्र आता स्ट्राईक एंडला बॅटर कोण असेल हे देखील आपण पाहणार आहोत कारण ओव्हर तर संपली आहे. त्यामुळे तुषार बाणे याला स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये आता 17 रन्स करायचे आहेत. पाहूया कशा पद्धतीनं खेळ केला जाईल. 15ची सरासरी होती मात्र 13 धावा शेवटच्या बॉल वरती आपण हर्षल याला बाद होताना पाहिलंय. आता मात्र 6 मध्ये 17 करायचे आहेत. पाहूया कशा पद्धतीनं खेळ केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती राया दाखल झालाय. रायानं खऱ्या अर्थी धावा बॅटिंग करत असताना जमावल्या आहे आणि त्या जमा केलेल्या धावा आता त्याला खऱ्या अर्थी मी म्हणेन रोखायच्या आहेत. 6 मध्ये 17 करायचे आहेत. काटेका मॅच मैदानाच्या आतमध्ये 2 वर रंगलंय. एकीकडे
BCC देऊळवाडी, तर विपक्षात साई 11 बाणेवाडी कुंभवडे. राया राऊंड विकेटनं यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. व्हेरी फर्स्ट बॉल दुसऱ्या ओव्हरचा हा बॉल आपण पाहिलं तर इथे मात्र विकेटचं पतन. बॅटर तुषार पाणे तंबूच्या दिशेने परत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा धक्का बसतोय. येते विकेट. केलंय फेकी जबरदस्त आणि कलेक्शन त्याहूनही लाजवाब विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 5 बॉल मध्ये 16 रन्स करायचे. नवा बॅटर प्रथमेश दाखल झालाय. ओहो हा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलाय. सरप्राईज केलंय बॅटर प्रथमेश बाणे याला आणि 8 डॉट बॉल आलाय. आता मात्र 4 मध्ये 16 करायचेत. चार बॉल मध्ये 16 करायचे. अजूनही मॅच संपलेलं नाहीये. एखादा दुसरा मोठा फटका मॅच ट्विस्ट जरूर वाढवताना पाहायला मिळेल. इथे मात्र फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाठलाग केला जातोय आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. 1 रन्स या तिसऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतीये. आता म्हणजे 3 बॉल वरती 15 रन्स करायचेत. म्हणजे इथे आता षटकार मारणं हे खूप अनिवार्य आणि तेवढंच गरजेचं पाहायला मिळेल. हॅलो जरा पाणी पास करा मैदानाच्या आतमध्ये. संयोजक टीम जरा पाणी पास करा मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय. डाऊन दी ट्रॅक खेळायचं होतं मात्र फटका चाललाय डीप मिड विकेटला. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतो. या बॉल वरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र 2 बॉल मध्ये 13 रन्स करायचे आहेत. यानंतर लगेचच नेक्स्ट मॅच 9 तळवडे इंजिनवाडी त्यांच्या विपक्षात बोरेश्वर 11 शिवगणवाडी. जशी मॅच संपेल इंजिनवाडी संघाचे सर्व 11 खेळाडू फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सेट राहायचंय. 2 बॉल 13 रनची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये समीकरण रंगलंय. हा बॉल डॉट आलाय आणि या बॉलच्या सहाय्यानं इथे मात्र राया यानं विजयावरती खऱ्या अर्थी मी म्हणेन शिक्कामोर्तब केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. मात्र अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. चला यानंतर सौंदरकर वाडीचा प्रशांत यांनी आपलं सामनावीरचं ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी या. इथे मात्र शेवटचा बॉल देखील डॉट आलाय आणि सुपर 5 मध्ये प्रवेश घेतोय तो म्हणजेच साई 11 बाणेवाडी कुंभवडे संघ. विजय संघाचा असेल हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं चांगली बॅटिंग केली आणि बॉलिंग मध्ये देखील धावा डिफेंड केला मिस्टर राया ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ दी मॅच.
चला मिस्टर राया या, आपण सामनावीरचा किताब आपण घेऊन जायचं. त्यानंतर सौंदरकरवाडी तामाणे संघाचा प्रशांत, आपण देखील या, आपण देखील त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या ठिकाणी घेऊन जायचंय. मी आमचे ओमकार दादा यांना विनंती करतो की आपण राया यांना जे सामनावीराचं ट्रॉफी आहे ती आपण प्रशांत आणि राया या दोघांना आपण सामनावीराचं त्या ठिकाणी ट्रॉफी द्यायची आहे. इंजिनवाडी संघाचे सन्माननीय सदस्य यांच्या माध्यमातून राया याला सामनावीरचा किताब दिला जातोय. कॅमेरामन दादा ही क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायची आहेत. यानंतर प्रशांत, जो मात्र शिवगर्जना सौंदर्यवाडी तांबाणे संघाचा वंडर बॉय आहे, चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली आहे आणि आपल्या संघाला सुपर 5 साठी क्वालिफाय केलंय, त्यांना देखील सामनावीरचा किताब या ठिकाणी दिला जातोय. चला इंजिनवाडी संघात त्वरितच शतक सजवून घ्या. सलामीचे दोन्ही बॅटर आपण एकीकडे पाहिलं तर बोरेश्वर 11 शिवगणवाडी त्यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ झाला आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहूया कशा पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. दरम्यान या ठिकाणी शिवाजीदादा पालेकर यांच्यासाठी मॅच चालू आणि आधीच